गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आजच्या या धर्मशिक्षणाच्या वर्गासाठी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण साक्रामेंतावर चिंतन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आज आपला शेवटचा साक्रामेंत आहे आणि तो म्हणजे लग्न साक्रामेंत. या धर्मशिक्षणाच्या वर्गासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण क्षणभर शांत राहूया, आपले डोळे बंद करूया. क्लोज युअर आईज. आपल्याकडे गायनाचं पुस्तक असेल तर वसुंधरेगा हे पुस्तक घ्या. गीत क्रमांक 13, पान क्रमांक 31. या शुभदिनी गीत क्रमांक 13, पान 31. शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी. मन हृदयी भागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू. मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तू. मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु करितो जय जयकार. करितो जय जयकार प्रभुचे गातो मंगलगान. या शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी. मन हृदयी वाटेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. आपल्यापैकी कोणीतरी उत्स्फूर्तपणे प्रार्थना करू शकता. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावी आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, लग्न साक्रामेंताच्या महान देणगीबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. सर्व विवाहितांवर तुझा कृपा आशीर्वाद ठेव आणि जे लग्न साक्रामेंताची तयारी करीत आहेत त्यांना तू मार्गदर्शन कर, आशीर्वादित कर. हे सर्व समर्थ परमेश्वरा, ज्यांना तू प्रेमाने जोडला आहे त्यांना तुझी साक्ष देण्यासाठी तुझा कृपा आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय पालकांनो आणि मुलांनो, आपण साक्रामेंतावर चिंतन करीत आहोत. आपण प्रवेश साक्रामेंत पाहिले, बाप्तिस्मा, ख्रिस्त शरीर साक्रामेंत आणि दृढीकरण. त्यानंतर आपण आरोग्याची साक्रामेंत पाहिली, पश्चाताप किंवा कुंसार आणि रुग्णभंग. त्यानंतर आपण सेवेची तिसरा प्रकार जो आहे साक्रामेंताचा, त्यामधील एक साक्रामेंत पाहिलं आणि ते म्हणजे गुरुदीक्षा. आणि सेवाभावी साक्रामेंतातील दुसरा साक्रामेंत म्हणजे लग्न साक्रामेंत. मुद्दामून आम्ही हा साक्रामेंत शेवटी ठेवला. त्याला सहज कारण म्हणजे
जेव्हा आपण पहिल्या कम्युनियनची तयारी करतो तेव्हा आपल्याला जेव्हा साक्रामेंट शिकवले जातात तेव्हा त्या क्रमामध्ये शेवटी लग्न असतं. आपण सांगतो साक्रामेंटची नावं सांगा, आपण पटापट म्हणू लागतो. बाप्तिस्मा, कुंसार, ख्रिस्त शरीर साक्रामेंट, फर्स्ट होली कम्युनियन, दृढीकरण, रुग्णभंग, गुरुदीक्षा आणि लग्न. आणि लग्न बोलताना खूप बरं वाटतं आणि म्हणून मुद्दामून हा साक्रामेंट आम्ही शेवटी चर्चेसाठी आणि या शिक्षणामध्ये घेतलेला आहे. लग्न साक्रामेंट ह्यावर आज आपण चिंतन करणार आहोत. आणि या लग्न साक्रामेंटावर चिंतन करीत असताना देव शब्द आपल्याला या साक्रामेंटाविषयी काय सांगतं ते आपण पाहणार आहोत. आपल्याकडे बायबल असतील तर बायबल घ्या. नव्या करारामध्ये मार्कचं शुभवर्तमान, नव्या करारामध्ये मार्कचं शुभवर्तमान अध्याय 6 ओव्या 6 ते 9, ओव्या 6 ते 9. कोणीतरी ह्या ओव्या वाचायच्या आहेत. उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री आणि पुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हे तर एकदेह आहे. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. प्रभू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, या लग्न साक्रामेंटाचा विचार करीत असताना पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की हा सेवाभावी साक्रामेंट आहे. आणि सेवाभावी साक्रामेंटाचं एक वैशिष्ट्य, मग ते गुरुदीक्षा असो की लग्न साक्रामेंट, ह्या दोघांचं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं आहे की सेवाभावी साक्रामेंट हे एक पाचारण आहे. इट इज अ कॉल फ्रॉम गॉड. देवाची ती हाक आहे. गुरुदीक्षामध्ये देखील आपण पाहिलं की पाचारण परमेश्वराचं कार्य करण्यासाठी, आणि इथे पण लग्न साक्रामेंटामध्ये देखील पाचारण आहे देवराज्य उभारण्यासाठी. हे पाचारण नक्की काय आहे आणि म्हणून लग्न साक्रामेंट कशासाठी हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आपल्याला योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 3 ओवी 8 मध्ये सांगितलेलं आहे की गॉड इज लव्ह. परमेश्वर प्रेम आहे. आणि ह्याच प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी, ह्याच प्रेमामध्ये वाढण्यासाठी परमेश्वराने आदाम आणि एवेला निर्माण केलं. स्त्री आणि पुरुष निर्माण केली आणि परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेऊन परमेश्वराच्या प्रेमाचे साक्षीदार होण्यासाठी परमेश्वराने स्त्री आणि पुरुष निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून वैवाहिक जीवनाचं जे पाचारण आहे, हे वैवाहिक जीवनाचं पाचारण प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आहे. टू एक्सपिरियन्स लव्ह अँड टू एक्सप्रेस लव्ह, म्हणजे प्रेमाचा अनुभव घ्यायचा आणि तो अनुभव द्यायचा. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 13 ओवी 31 ते 35 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचं परस्परावरील प्रेम पाहून
लोक म्हणतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रेम करणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होणे. टू बी डिसायपल्स ऑफ जीसस. आणि म्हणून ते किती मोठं पाचारण आहे हे आपल्या लक्षात येईल. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 ओवी 16 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. ह्या जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर ह्या जगाचं तारण व्हावं, मनुष्याला प्रेमाचा अनुभव यावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर अवतरला. प्रत्येक तरुण तरुणी जेव्हा विवाहबद्ध होण्यासाठी पुढे येते तेव्हा ते ह्याच प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी, ह्या प्रेमामध्ये वाढण्यासाठी, ह्या प्रेमामध्ये जगण्यासाठी आणि हे प्रेम जगाला दाखवण्यासाठी ते जणू काही पुढे येत असतात. आणि म्हणून सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रेम हे वैवाहिक जीवनाचं पाया आहे. लव इज द फाउंडेशन ऑफ मॅरिड लाईफ. लग्नामध्ये पती पत्नीला प्रेम करण्यासाठी पाचारण आहे आणि त्या प्रीतीद्वारे, त्यांचं परस्परावरील प्रेमाद्वारे ते जगाला दाखवून देणार आहेत की ते परमेश्वराचे साक्षीदार आहेत. दे आर द विटनेसेस ऑफ गॉड्स लव्ह. आता हे प्रेम केवळ मनोरंजनासाठी, हे प्रेम केवळ स्वार्थासाठी, हे प्रेम केवळ एक अनुभव घेण्यासाठी नाही, स्वकेंद्रित नाही, तर परमेश्वराने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 ओवी 28 मध्ये मनुष्याला आज्ञा केली आहे, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, बी फ्रूटफुल अँड मल्टिप्लाय. आणि म्हणून हे जे प्रेम आहे ते प्रेम वाढलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी मुलांना जन्म देणे हे देखील लग्नाचं एक महत्त्वाचं ध्येय आहे. अशा प्रकारे लग्नाचे 2 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. 2 ends or 2 purposes of marriages. First, to love, प्रेम करा. And second, मुलांना जन्म द्या. टू बिल्ड अप अ फॅमिली, कुटुंबाची निर्मिती करणे. आणि हे प्रेम जे पती पत्नी एकमेकांना देत असतात ते कुटुंबामध्ये आल्यानंतर ते कुटुंबातून समाजामध्ये, ख्रिस्त सभेमध्ये जात असतं. तर अशा प्रकारे जेव्हा लग्न साक्रामेंताचा आपण विचार करतो तेव्हा या लग्न साक्रामेंतामध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे प्रेम करणे, पहिला हेतू. दुसरा हेतू मुलांना जन्म देणे. प्रिय पालकांनो, प्रेम करणे म्हणजे नक्की काय? आपण सहज म्हणतो प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. केवळ भाषेमध्ये बोलून, कविता करून आणि जणू काही भाषा फुलवून प्रेम व्यक्त होऊ शकत नाही. कोरिन्थीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 13 ओवी 1 ते 13 मध्ये संत पॉल प्रेमाचं तत्वज्ञान देत आहे. ही गिव्ज अ फिलॉसॉफी ऑफ लव्ह. आणि किती सुंदर असं प्रेमाचं वर्णन त्याने आपल्याला केलेलं आहे. परंतु प्रेम म्हणजे नक्की काय? तर प्रेम म्हणजे नक्की काय हे समजावून घेण्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ते म्हणजे लव्ह इज अंडरस्टँडिंग अँड लव्ह इज मिररिंग. लव्ह म्हणजे समजूतदारपणा
आता समजूतदारपणा म्हणजे काय? समजूतदारपणा म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजून घेणे. समोरच्या व्यक्तीला समजून घेणे म्हणजे नक्की काय? तर समोरच्या व्यक्तीची विचारसरणी काय आहे, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन काय आहे, समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन कसं आहे, जीवनाकडे पाहण्याचा उद्देश कसा आहे, या सगळ्याचा विचार करणे, त्या दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजे समजूतदारपणा. अंडरस्टँड म्हणजेच टू स्टँड अंडर, म्हणजे त्या व्यक्तीच्या खाली उभं राहणे जणू काही, आणि ती जसं विचार करते तसा विचार करणे. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात टू पुट युअर फूट इन द अदर्स शू, म्हणजे दुसऱ्यांच्या बुटामध्ये पाय घालणे आणि तशा प्रकारे विचार करणे, ह्याला म्हणतात अंडरस्टँडिंग. आणि मिरर म्हणजे आरशात पाहणे, म्हणजे समोर पाहणे आणि त्यामध्ये काय दिसते ते बघणे. म्हणजे समोरची व्यक्ती जी आहे, आपली प्रिय व्यक्ती जी आहे, आपली पत्नी म्हणा किंवा पती म्हणा, आपलं स्पाऊस आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे. टू सी थ्रू द्या आईज, त्याला मिररिंग म्हणतात. तर हे जेव्हा घडत असतं, म्हणजेच पती जेव्हा पत्नीच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि पत्नी जेव्हा पतीच्या दृष्टिकोनातून विचार करते, तेव्हा त्या प्रेमाचा जणू काही त्यांना अनुभव येतो. त्यामध्ये स्वार्थ नाही, त्यामध्ये अहमपणा नाही, त्यामध्ये मीपणा नाही, तर आपलेपणाची जी भावना आहे ती वाढत राहते आणि त्याला म्हणतात प्रेम. आणि तेच लग्न साक्रामेंतामध्ये अपेक्षित आहे आणि पती पत्नींनी करावं अशी ख्रिस्तसभेची शिकवण आहे. ह्याच प्रेमामधून मग मुलांना जन्म द्यायचा असतो आणि मुलांना ख्रिस्ती श्रद्धेमध्ये वाढविणे आणि मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना वारंवार साक्रामेंतासाठी तयार करणे ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. हे देखील ख्रिस्तसभा लग्न साक्रामेंतामध्येच आपल्याला समजावून देत असते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे सर्व सांगत असताना लग्न साक्रामेंतामध्ये एक महत्त्वाची बाब आहे आणि ती महत्त्वाची बाब म्हणजे द कन्सेंट, ज्याला आपण संमती म्हणतो. लग्न साक्रामेंत हा स्वेच्छेने, स्वतःहून, अगदी मोकळ्या मनाने स्वीकारला जातो. कोणत्याही प्रकारचं बंधन त्याला चालत नाही, कोणत्याही प्रकारची अट तिथे उपयोगी पडत नाही. आणि म्हणून पती पत्नी जेव्हा एकमेकांना वचन देतात तेव्हा ते प्रथम संमती दर्शवितात. आणि ती संमती जी आहे ती संमती फार महत्त्वाची आहे. ती संमती जी आहे ती काळापुरता मर्यादित नाही, तर आमरण आहे. ती संमती जी आहे ती विशिष्ट परिस्थितीमध्ये साठी नाही, तर संपूर्णरित्या आहे. आणि म्हणून ते एकमेकांना वचन देतात, सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात, कोणत्याही परिस्थितीमध्ये सदा सर्वदा चिरकाळ ते एकमेकांच्या बरोबर राहणार आहेत. आणि म्हणून ही जी संमती आहे, कन्सेंट, ही फार महत्त्वाची आहे. ही कन्सेंट फ्री पाहिजे, म्हणजे मोकळ्या मनाने व्यक्त झाली पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बंधनं नकोत. आणि म्हणून वधूवर जेव्हा लग्नाचा फॉर्म भरण्यासाठी येतात तेव्हा त्यांना वारंवार विचारलं जातं, खोरून विचारलं जातं, अगदी स्पष्टपणे विचारलं जातं की कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना या विवाहासाठी तुम्ही राजी झाला आहात का, तयार झाला आहात का. आणि ते जेव्हा होकारात्मक येतं तेव्हाच आपण ह्या लग्नामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून ही जी संमती आहे, ही संमती लग्नासाठी फार महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिय भाविकांनो, या लग्न साक्रामेंताच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सर्वांना ठाऊक आहे आणि सर्व त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि ती म्हणजे वैवाहिक मार्गदर्शन शिबिर. हे वैवाहिक मार्गदर्शन शिबिर फार महत्त्वाचं आहे. पोप फ्रान्सिस या वैवाहिक मार्गदर्शन शिबिराला
अतिशय महत्त्व देतात. अमोरिस लेटित्सिया ह्या त्यांच्या परिपत्रकामध्ये ते आपल्याला ठावसून सांगत आहेत की वेगवेगळ्या प्रकारची वैवाहिक मार्गदर्शन शिबिरं आपण आयोजित केली पाहिजेत. त्या बाबतीमध्ये ते आपल्याला आठवण करून देताना सांगतात की अगदी टीनएजर्स म्हणजे वयात आलेल्या मुलांसाठी देखील आपण वैवाहिक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं पाहिजे, ज्याला आपण रिमोट प्रिपरेशन म्हणतो. म्हणजे फार दूर असं तयारी करणे. कशासाठी? की जेणेकरून लग्न साक्रामेंत म्हणजे काय, खरं प्रेम म्हणजे काय आणि निवड कशी करायची, ही निवड जी आहे ती फार महत्त्वाची आहे. लव ॲट फर्स्ट साईट हे बरोबर आहे का, योग्य आहे का, ह्यावर आपण विचार करू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने आपण मॅच्युअर्ड होणे गरजेचं आहे, आपण प्रौढ होणे गरजेचं आहे आणि नंतर आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी रिमोट प्रिपरेशन जे आहे ते रिमोट प्रिपरेशनमध्ये कुटुंबाची भूमिका, आईवडिलांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे आणि आईवडिलांनी त्या बाबतीमध्ये दक्ष राहायला पाहिजे. त्यानंतर लग्न साक्रामेंताच्या ज्या काही वेगवेगळ्या पैलू आहेत त्या समजावून देण्यासाठी धर्मप्रांताच्या पातळीवर जीवनदर्शन केंद्रामध्ये वैवाहिक मार्गदर्शन शिबिर भरवली जाते. ही 1-2 वर्ष अगोदर लग्नाच्या एकदा एंगेजमेंट झालं की आपण करू शकतो. त्यानंतर ज्या वेळेला लग्न असतं त्यावेळेला पॅरिश पातळीवर आपण वैवाहिक मार्गदर्शन शिबिर घेत असतो, ज्यामध्ये आपण आईवडिलांचा देखील सहभाग हल्ली घेत आहोत की जेणेकरून लग्न साक्रामेंत जे आहे ते केवळ पतीपत्नी दोघांचं प्रायव्हेट अफेअर नाही, ते वैयक्तिक बाब नाही, तर ती एक कौटुंबिक बाब आहे आणि म्हणून कुटुंबाची त्यामध्ये सहभागिता फार महत्त्वाची आहे. हे दर्शविण्यासाठी पॅरिश पातळीवर कौटुंबिक वैवाहिक मार्गदर्शन शिबिर घेतलं जातं. आणि मग शेवटी लग्नाचा फॉर्म भरण्यासाठी, हा फॉर्म भरणे म्हणजे केवळ माहिती पुरवणे नाही, तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्री नप्शल इन्क्वायरी, म्हणजेच लग्ना अगोदरची खात्रीपूर्वक माहिती किंवा चौकशी. आणि म्हणून ही चौकशी जी आहे ती देखील एक शिबिराप्रमाणे आहे. आणि म्हणून त्या फॉर्म भरण्यासाठी घाई गर्दी होत नाही, तर अगदी सविस्तरपणे आणि व्यवस्थितरित्या त्या व्यक्तीबरोबर बसून त्यांना समजावून सांगितलं जातं आणि व्यक्तिगत समजावून सांगितलं जातं की जेणेकरून त्यांना जे काही त्यांचं कॉन्फिडेन्शियल जे आहे, म्हणजे जे वैयक्तिक आहे, खाजगी आहे, ते सगळं ते मन मोकळेपणाने सांगू शकतात. आणि तो लग्नाचा फॉर्म जो आहे तो देखील खाजगी आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे, कॉन्फिडेन्शियल आहे आणि प्रायव्हेट आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्वतयारी करतो तेव्हा निश्चितच हा विवाह साक्रामेंत हा आयुष्यभरासाठी आहे, एकाच व्यक्तीबरोबर आहे, हे आपण ह्या वधूवरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे मग त्यांना या साक्रामेंताचं महत्त्व कळतं. परमेश्वराने हा साक्रामेंत त्याचा अनुभव घेण्यासाठी, म्हणजे गॉड इज लव्ह, त्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला दिलेला आहे. आणि या साक्रामेंताद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करावा, परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला आणि ख्रिस्तसभेला द्यावा अशी अपेक्षा आहे. परमेश्वराची इच्छा आहे फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. आपण प्रत्येकाने जे विवाह साक्रामेंत स्वीकारलेलं आहे त्या सर्वांनी ह्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये फलद्रूप व्हावे, बहुगुणित व्हावे, हीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि परमेश्वराच्या प्रेमाची ते साक्षीदार व्हावे म्हणून आपण त्यासाठी ही तयारी करत आहोत. आता आपण 5 प्रश्न पाहणार आहोत. ह्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावीत. पहिला प्रश्न, लग्न संस्कार कोणत्या प्रकारचा संस्कार आहे? आपण 3 प्रकारचे संस्कार पाहिले, त्यामधलं लग्न संस्कार कोणत्या प्रकारचा संस्कार आहे?
प्रश्न दुसरा, लग्न संस्कार का स्वीकारावे? लग्न संस्कार का स्वीकारावे? वाय टू गेट मॅरिड? तिसरा प्रश्न, लग्नाचे दोन हेतू कोणते? लग्नाचे दोन हेतू कोणते? लग्नाचे दोन हेतू कोणते? चौथा प्रश्न, लग्न संस्कारात महत्त्वाचे काय आहे? लग्न संस्कारात महत्त्वाचे काय आहे? आणि पाचवा प्रश्न, वैवाहिक मार्गदर्शन शिबिराचे महत्त्व काय? वैवाहिक मार्गदर्शन शिबिराचे महत्त्व काय? सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून ठेवा. पालकांनी मुलांना प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मदत करायची आहे, मार्गदर्शन करायचे आहे. आता आपण प्रार्थना करणार आहोत. सर्व मुलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांसाठी प्रार्थना करायची आहे. चिल्ड्रन, प्लीज प्रे फॉर युअर पेरेंट्स फॉर देअर मॅरिड लाईफ. हात जोडायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत. अँड ब्रिंग युअर पेरेंट्स इन युअर माइंड. आपल्या आईवडिलांची आठवण करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, विवाह साक्रामेंटाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्त आणि ख्रिस्तसभेतील युती ही पती पत्नीच्या युतीचं प्रतीक आहे असं संत पॉल आम्हाला सांगत आहेत. हेच प्रेममय ऐक्य सर्व पती पत्नीमध्ये दृढ व्हावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. सर्व विवाहित दाम्पत्यावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव. तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी आणि तुझ्या प्रेमाची साक्ष जगाला देण्यासाठी त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तो आमच्या पदांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडू. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. प्रभूच्या सर्व दूतांनो, आम्हासाठी विनंती करा. आता आपण अंतिम गीत घेत आहोत. हे अंतिम गीत आपल्या सर्व विवाहित दाम्पत्यांसाठी आहे. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्या विवाहित दाम्पत्यावर राहावा, म्हणजेच मुलांनो तुमच्या आईवडिलांवर राहावा, म्हणून हे गीत आपण घेत आहोत. देअर शॅल बी शॉवर्स ऑफ ब्लेसिंग. Shall be showers of blessings. This is the promise of love.
There shall be seasons refreshing, sent from the Savior above. सर्वांनी बोलायचं आहे. Showers of blessing, showers of blessing we need. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. Showers of blessing, showers of blessing we need. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. There shall be showers of blessing, send them upon us, O Lord. Grant to us now